अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न आत्मापुर निवासी श्रीमंत बाळू मामाच्या नावानं सांग भले बाळू मामाच्या शेमेंढ्याच्या नावानं सांग भले उद्याच्याला अशी दपाला घेऊन ये मला त्या पोराला बघायचं हाय भेटायचं हाय आणि तसं म्हणल्याबरोबर दुर्गप्पाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं शेवटचं तरी माझ्या पोराला भेटून घेतो बघून घेतो चार सबूत त्याला सांगतो म्हणून दुर्गप्पा सांगत होता या आईच्या डोळ्यातनं या लक्ष्मीच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा आहे शब्द फुटत नव्हते शेवट सांची वेळ झाली पाय निघत नव्हता दवाखान्यातून पण सांगितलं सिद्धप्पा दुर्गप्पानं हे पोरे म्हणला लक्ष्मी हे जाग म्हणला वर्ग एकुलतं एक हाय घरी वाट बघत असेल रस्त्याकड वाट लावून बसला असेल जड अंतकरणाने ही लक्ष्मी निघाली व लक्कवा निघाली व घरला माग वळून बघत होती अंतकरण भरून आलं होतं माझा नवरा उद्या दिसल का नाही ही शंका होती डॉक्टरनं सांगितलं 24 तासाच्या आत जाईल जगणार नाही म्हणून घरी गेली पोरग पळत पळत आलं आणि विचारू लागलं बा कुठे म्हणून त्या आईनं काय सांगावं त्या लेकराला की तुझा बा कुठं आहे काहीच नव्हतं सांगायला पोराला उराशी कवटाळलं तिचं पोर होतं उराशी कवटाळलं तेच आधार होता आता आधार दुसरा नव्हता लागली विचारू लागलं 7-8 वर्षाचा आहे तो सिद्धप्पा विचारू लागलं हे आई कारण तीच ग तू काही सांगू शकत नव्हती डोळं पुसलं रात्रीच्या वेळेला डोळ्याला डोळा लागला नाही उद्या पोराला घेऊन जायचं या उद्या पोराला घेऊन जायचंय माझा नवरा असेल का नाही कुणास ठाऊ सकाळच्या पारी आवारलं आणि पोराला घेऊन निघाली झपाझपा पावलं थरथर कापत होती आता नवरा भेटल काय होईल काय कुणास ठाऊ माई गेली दवाखान्यामध्ये नवरा खाटावरती झोपला होता नवऱ्याला बघितलं बरं वाटलं त्या दुर्गप्पानं पोराला जवळ बोलावलं हात सुद्धा उचलत नव्हता आणि जवळ बोलावलं जवळ बोलून डोक्यावरून हात फिरवायला लागला आणि त्याच्या भाषेत कन्नडमध्ये सांगू लागला पोरा आईची काळजी घे ती 7-8 वर्षाचं पोरग बाला म्हणते बा तू चल की रे घरी होय रे पोरा तू हो पुढं मी येतो म्हणून सांगायला लागला त्याला कळून चुकला आता शेवटचा क्षण आलाय पोराला उराशी कवटाळलं सांज झाली जावा म्हणलं तुम्ही घरलासा काही बी काळजी करू नकासा म्या बरा होईल पोरग चाललं त्या दिवशी त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं डोळ्यात देखत पोरग जाईल उद्या भेटल दिसल मला माहित नाही दुर्गप्पाच्या डोळ्यात पाणी होतं काय सांगू आता संतांचे सहज बोलणे हित उपदेश करुण सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तो का म्हणे बस धेनु वेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती कैसे मज येती संभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा आपल्या चरणी माथा माझा वचन ऐकावे कमलापती माझिया रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया
सद्गुरु बाळू मामा अप्रिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू गगनाईसा साक्षीभूतू तोही मीच जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आत्मा गुरुच्या देवाराय दंडवत तुझे माये दंडवत तुझे आदमापूरच्या देवराया दंडवत तुझिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकटे जळाले तारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा प्रसूत प्रसंग प्राप्त प्रसंग जगाचा मालक ब्रह्मांड नायक आदमापूर निवासी श्रीमंत बाळू मामा शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं झालेल्या पुण्यवान आणि पवित्र अशा या भूमीमध्ये या भूमीतील प्रत्येक माणसाचं नातं ह्या जगाच्या मालकाशी जोडलं अशी नातेपुतीची पुण्यवान आणि पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये जगाचा मालक येऊन आज 5 दिवस ना 6वा दिवस आज 6 दिवस झाली आणि जगाच्या मालकानं या नातेपुतेच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये ठाण मांडलं आणि स्वतः मामा या ठिकाणी दरबार भरू लागला। आज 6व्या दिवसाची सेवा माझ्या मामाच्या चरणिंदावरती अर्पण करण्यासाठी मामांच्या चरणावरती पुष्प अर्पण करण्यासाठी आज घेतलेला अभंग जगतमान्य संत देवमान्य संत संत मान्य संत अरे ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली महाराज या महाराष्ट्रामध्ये असा परमार्थ घडवला पर पंचावरती तुळशी पत्र ठेवलं पावलं घरामधून बाहेर पडली टाळ चिपळ्याचा नाद दगडामधून त्या देहूच्या डोंगरामध्ये काढला असा परमार्थ घडवला टाळ चिपळ्याचा नाद देहूच्या गावामध्ये घुमला
पण पंढरीचा पांडुरंग रावळामध्ये नाचू लागला. असा भक्ती रसाचा डाव रंगला, असा भक्ती रसाचा डाव रंगला आणि पंढरीच्या पांडुरंगाला खेळ गडी इंद्रायणीच्या तटावरती भेटला. आणि असा डाव रंगला, असा डाव रंगला की या महाराष्ट्रामध्ये पंचमवेदाची निर्मिती झाली. ते पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी इथं सगळी उभी आहेत, बसलेले आहेत, इथं सगळी बसलेले आहेत. हे सगळं जेव्हा गायन चालू होतं, वादन चालू होतं, माझं बोलणं चालू होतं, हे स्पष्टपणे कळतंय का गोंगाट वाटतो या? ए माईंनो पाठीमाग मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय का? नाहीतर आमचं इकडं चालायचं आणि तुमचं तिकडं चालायचं, चलो त्या जोरात, असं व्हायला नको. मला काहीतरी गडबड वाटते या. थोडा इको कमी करा. हॅलो, ए माईंनो येतोय का आवाज? मी बोललेलं कळतंय का तुम्हाला? ए बाबा तू काही बोल, आम्हाला न वाजवायचं असं तर काही नाही ना माईंनो. मग तुम्ही एवढ्या लांब का बसलाय? तुम्ही आजारी आहे का? तुम्हाला भुका लागलेत का? मध्ये एक अख्खी गाडी जाईल आपली, असा रस्ता ठेवून दिलाय मोकळा. तुम्ही माझ्यावरती नाराज असला तर काही हरकत नाही, पण माझ्या देवावर नाराज होऊन पाठीमागं बसू नका. उठा सगळ्यांनी. इतकं बोललं तरी जाग्यावर बसलाय. घमेली हलवायला नको अजिबात. मातीत जाऊ तिकडे बसली की एकदा बसली. मुख्यमंत्र्यांच्या बहिणीनं शान्या सुरत्यासारखं राहायचं असतं. आता तुम्हाला लय सांगायचे दिवस राहिलेले नाही, थोडक्यात सांगून मोकळं करायचं. बसा पुढे सरकून. आणि हे बघा पुरुष मंडळी, तुमची लाईन अशीच जाऊ द्या त्या रोड कडपार, आम्ही काही म्हणणार नाही तुम्हाला. आता तुम्हाला वेगळं सांगायला काही नको. तिथं चार हिथं चार. ज्याला वाटतं आपल्या देवासमोर शान्या सुरत्यासारखं बसावं त्यांनी समोर सरून बसावं. बसा, बोल नका. अल्पसा परिहार द्यायचा तो असा. या मगाशी सांगितलं मी, शंभू महादेव, थोडासा आवाज थोडासा कमी ठेवायचा. शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही शंभू महादेवाची नगरी आहे. आणि या शंभू महादेवाच्या नगरीला नाव पण काय गोड आहे बघा ना शंगे भाऊन, नातेपुते नगरी. नातेपुते नगरी का पडला असेल बरं महाराज? मोरे महाराज का नाव पडलं असेल नातेपुते? कधी विचार केलाय का हो? कैलाशीचा महादेव, जगाचा मालक ब्रह्मानायक देवादिदेव महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली शंभू महादेवाची भूमी. आणि या शंभू महादेवाच्या भूमीमधून अष्टादीस संत पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जातात. का जातात? कारण त्यांचं नातं पांडुरंगाशी म्हणून भेटायला जातात. आणि जात असताना या शंभू महादेवाच्या भूमीमध्ये त्यांचा मुक्काम छाटला जातो. का? कारण त्यांचंही नातं शंभू महादेवाशी आहे. कारण हा शंभू महादेव वारकरी संप्रदायाचं मूळ आहे. आणि म्हणून सगळे अष्टादीस संत ह्या भूमीमध्ये मुक्काम ठोकतात. म्हणजे त्यांच्याच पदस्पर्शानं, शंभू महादेवाच्याच पदस्पर्शानं आणि तुम्हा सगळ्याचं नातं ह्या भगवंताशी असलेलं हे वारंवार जाणीव करून देणार ही नातेपुतीची भूमी. आणि या भूमीमध्ये तुमचं आणि ह्या माझ्या मामाचं नातं होतं. म्हणून जगाचा मालक दुसऱ्यांदा या भूमीमध्ये आला आणि भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी संपन्न होऊ लागला. आज 5व्या दिवसाची सेवा, आज 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे परम मित्र, परम आदरणीय शेंडगे कापड दुकानचे सर्वे सर्वा आमचे शेंडगे पाहुणं शंकर शेठ, सुरेश शेठ, त्याचबरोबर आमचे गवळी पाहुणं कोण शिरसला, त्यांचंही कापडचं दुकान आहे. त्याचबरोबर सर्व त्यांना सहकार्य करणारे भरपूर जणांची नावं आहेत पत्रिकेमध्ये, प्रत्येकाला माहिती आहे.
पांढरे परिवार असेल, बाकी इतर कुठला भरपूर परिवार आहे, या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. लाख मोलाची सेवा तुम्ही या ठिकाणी आरंभलीत. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो ऐका शेंडगे पाहुणं, परपंचामध्ये तुम्ही काय केलं हे कोण बघत नसतं. परपंचामध्ये तुम्ही काय केलं हे कोण बघत नसतं, आणि जरी कोणी बघितलं तर ते शेवटपर्यंत साथ देत नसतं. पण या जगाच्या मालकाच्या दरबारात तुम्ही काय केलं हे जगदुनिया बघत असती. जगदुनिया जरी बघत नसली तर जगाचा मालक बघत असतो. आणि ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो, परपंचामध्ये तुम्ही किती जरी केलं तरी ह्याची नोंद सक्की सुद्धा घेत नाहीत. परपंचामध्ये तुम्ही किती जरी राबलात तरी ह्याची नोंद आपले सख्य सुद्धा घेत नाहीत. पण जगाच्या मालकाच्या दरबारात तुम्ही राबलात, अरे कोणी नोंद घेऊ नाही तर नाही घेऊ, माझा मामा त्याची नोंद घेतल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हा साधा साधा प्रश्न आहे. इथं बसलेल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या पंजोबाचा फोटो आहेत? हात वर करा. आमच्या घरात आमच्या पंजोबाचा फोटो आहे म्हणणारे हात वर करा. आमच्या सकाट, तुमच्या सकाट सगळी बरं का महाराज मंडळी, कुणाच्याही घरात नाही, आम्ही आमच्या सुद्धा घरात नाही. एखादा अपवाद आहे बाबा ठेवला पंजोबाचा फोटो, का ती आपली नव्हती का? ती आपल्यासाठी राबली नाहीत का? त्यांनी आपल्यासाठी कमवलं नाही का? अहो सगळं त्यांनी आपल्यासाठीच केलं, पण सक्कीच त्यांना विसरली. काही जणांनी फुटपट्ट्या लावून निघलं, त्यांची आठवण त्यावेळेला आली नाही. म्हणून स्वतःच्या परपंचामध्ये राबलो तर सक्की सुद्धा आठवण ठेवत नाहीत, पण जगाच्या मालकाच्या दरबारात राबल्यानंतर हा जगाचा मालक आठवण ठेवतो. ही लाख मोलाची गोष्ट आहे. सुंदर असा उत्सव या ठिकाणी सर्व संयोजक आयोजकांनी केला. तुम्हाला सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग असा दंडवत आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मामांच्या दरबारामध्ये अन्नदान केलं त्या सगळं अन्नदात्याच्या चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे. दिवसाची नाही म्हणलं तरी 1,00,000-1.5 लाख रुपयाची पंगत आहे. त्याचबरोबर ज्यांना नाही अन्नदान करता आलं त्यांनी 10 रुपयाच्या हिशोबानं ज्याचा त्याचं जसं सक्तीनं असेल, कुणी 100 दिले असेल, कुणी 10 दिले असेल, कुणी पेटीमध्ये 50 रुपये टाकले असतील, कुणी 10 रुपयाचा ठोकळा टाकला असेल, कुणी 500 रुपयांनी दान केलं असेल. या सगळ्या दात्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे. हे माई दादांनो, ते दान करायला सुद्धा मन मोठं असावं लागतं. उगाच हात मोकळा सुटत नाही. उगाच हात मोकळा सुटत. तुम्हाला सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे. आणि या नातेपुतेच्या पुण्यवान आणि पवित्र नगरीमध्ये जेवढे शेतकरी आहेत, जेवढे बळीराजे आहेत ना, त्या सगळ्या शेतकऱ्याला माझा साष्टांग असा दंडवत आहे. कारण का, ए माझ्या दादांनो, माझ्या माईंनो, अरे तुम्ही आम्ही शेतकरी आहोत, पण या जगाच्या मालकाची बकरी तुम्ही शेतामध्ये चरून दिली ना, लाख मोलाचं काम आहे. लाख मोलाचं काम तुम्ही केलं. म्हणून तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला देव कळला. कारण देव कुठं आहे तर देव त्या मेंढी माऊलीमध्ये, त्या बकऱ्यामध्ये देव आहे ना. म्हणून त्या मेंढी माऊलीचं पाऊल तुमच्या शेताला लागलं. म्हणतो माहिती, तुमच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. त्याचबरोबर सुंदर अशी साथ देणारे आमचे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज कदम, हरिभक्त पारायण आमचे सचिन महाराज सुतार, युवा मृदुंगमणी आमचे महेश महाराज ढोबळे, आमचे युवा मृदुंगमणी विशाल महाराज जाधव, आमचे चिंतनचे सातकर काय महाराज, दीपक महाराज पवार, मोठे मोठे दिग्गज आलेले बरं का. मला जरा भीती वाटायला लागलेली, पण सगळी महाराज मंडळी येऊन बसलेली आहेत. आमचे हरिभक्त पारायण मोरे महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. महाराजांच्याही चरणाला नतमस्तक. त्याचबरोबर हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार आमचे सागर महाराज काटकर महाराज, मोठं नाव आहे तुमचं, सुंदर अशी तुमची सेवा आहे. ह्या सगळ्या महाराज मंडळीच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. मस्तक सगळ्या ह्या दिग्गजांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. विनेकरी बाबा, तुमच्याही चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे. ही वारकरी संप्रदायाचे भूषण भविष्य बनणारी, भूषण बनणारी, वारकरी संप्रदायाचं भविष्य असणारे ह्या सगळ्या चिमुरड्यांच्या आई बापाच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. यांना घडवणाऱ्या त्यांच्या गुरुजींच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. आमच्या सूळ बाबांच्या चरणावरती, सूळ महाराजांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. या जगामध्ये आजच्या मितीला सगळ्यात जर महाग काय असेल ना, नीट आहे काय माईंनो, गप्पा ठोकणारे मोबाईल बघणारे, इकडे बघा. आजच्या युगामध्ये जर सगळ्यात जास्त महाग आणि प्राप्त करणं जर कठीण काय असेल ना, तर ह्या बाल लेकरांच्या, ह्या मुलांच्या मनावरती संस्कार करणं महाग आणि अवघड झालेलं आहे.
पण ते संस्कार घडवण्याचं, मुलं घडवण्याचं काम आमचे सोळ महाराज करतात. महाराजांच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी संस्था त्यांची त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर सगळे बसले, सगळे दिग्गज मंडळी, सगळी परिचयाची माणसं आहे, सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. नरोटे मामा नाही आलं काय? बर बर बर, ही सगळी परिचयाची माणसं. आमचा सुरेश आहे, आमचा प्रवीण, आपला स्वप्नील दादा आहे, आमचा गणू, बरं आहे ना बाबा. हा, चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. महाराज तुम्हालाही साष्टांग असा दंडवत आहे. आमचे गवळी पाहुणं कुठं गेलं का काय घरी आहेत ना, चरणाला आमचा साष्टांग असा दंडवत आहे. ही सगळे मेंढके बंधू, सगळ्या मेंढके बंधूंच्या चरणावरती माझा साष्टांग असं दंडवत आहे. मामाचे पुजारी, छोटा पुजारी, मोठा पुजारी, आमचा संदीप, ह्या सगळ्या पुजाऱ्यांच्या, लिंगाप्पा पुजाऱ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर, पालखी क्रमांक 14चे कारभारी, आमचे हल्लाप्पा कारभारी, बाळाप्पा कारभारी, मल्लाप्पा कारभारी, या तिन्ही कारभाऱ्यांच्या चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे. परंपरेनं त्यांची सेवा आहे. आज त्यांचं चरित्र आपल्याला ऐकायचं, आज दुसरं काही आपण ऐकायचं नाही. त्याही चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे. ए माझ्या चिमुकल्या मित्रा, माझ्या दादा, मामाच्या भक्ता, काय रे नाव तुझं? हा, रोहित राठोड. कधी आलायस? होय, वा. ह्या रोहित दादाच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. गाव कुठं रे? हा, नांदेड जिल्ह्यामध्ये. आम्ही गेलतो बघ त्या दिवशी हिंगोलीला गेलतो, नाही नांदेड, हिंगोलीला. नांदेडवरून पोरग आलं, कळलं पाहुणं, शेणके पाहुणं, की ह्या ठिकाणी मामांच्या 14 नंबर पालखीचा भव्य दिव्य असा सप्ताह आहे. पण ती लेकरू तिथून आलं आणि ह्या मामांची सगळं चरित्र बाबा जगदुनियापर्यंत पोहोचवावं, मग तिथून आलं. ह्या लेकराला अंतकरणपूर्वक धन्यवाद. मगाशी मला त्यांनी फोन केला, कदा टाळ्या होत्या कडे. तळमळ असावी बर का, तळमळ असावी, कळकळ असावी, देवाविषयी भक्ती असावी. उन धुन नसू नये, लाख मोलाची गोष्ट आहे. काय महेश माझा बरोबर आहे का नाही? उन धुन नसू नये. ठीक आहे. भंगाचा अगदी भावार्थ आपण थोडक्यात बघायचा. एक तर मला काही येतच नाही बरं का विशाल महाराज, पण आपलं थोडस बघायचं, थोडस स्पर्श करायचा. नाहीतर उद्या सागर महाराज, मोरे महाराजांनी आमचं कान नाही धराव, महाराज तुम्ही अभंगाकडे गेलाच नाही म्हणून, आहे का नाही? पण अभंग सोडवणं मला काय जमत नाही. हा बर का, अभंग सोडवणं मला काय जमत नाही, मलाच नाही, माझ्या बापाच्याने सुद्धा अभंग सोडवणं होणार नाही. अभंग फक्त तुकाराम महाराज सोडवू शकतात. तुमची आमची अवकातच नाही अभंग सोडवण्याची. आपण फक्त विचार मांडू शकतो आणि ते विचार प्रकट करण्याचं काम फक्त आपण करूया. खिलारे पाहुणं, सुंदर अशी सिस्टीम आहे. खिलार सिस्टीम ना? हा, गुले का? हा, गुले दादा, सुंदर अशी सिस्टीम आहे बघा. वा, एकदा टाळ्या वाजवतो. एक नंबर. वा वा, लाख मोलाचं काम तुम्ही करता. तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. कोण राहिले असतील सगळ्यांना. तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांचं उपकार वर्णन करतायत. आणि उपकार वर्णन करत असताना कदाचित तुकोबरायांच्या वाणीला कुठंतरी पूर्ण विराम येत असेल, कुठंतरी मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल, आणि कुठंतरी हे वर्णन करत असताना सुरुवातच कशी करावी ह्याच्या द्विधा मनस्थितीमध्ये तुकोबराय असतील. सुरुवात कुठून करावी, कशी करावं आणि काय सांगावं या द्विधा मनस्थितीमध्ये कदाचित तुकोबराय असतील. आणि म्हणून तुकोबरायने अभंगाची सुरुवात केली. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू या अभंगाच्या माध्यमातून सुरुवात केली. म्हणजे काय, काही सांगण्यासारखं काही नाहीच का? का सांगण्यासारखं इतकं आहे की ते वर्णनच करता येत नाही का? हा प्रश्न निर्माण होतो. कारण सुरुवात केली काय, व्याकरणाच्या भाषेमधून बोलायचं झालं तर या ठिकाणी प्रश्नार्थ निर्माण होतो, प्रश्न मनाला पडतो. किंवा या ठिकाणी एक असं विस्मयाबोधक ओवीत चरण तयार होतो की ज्याच्यामधून काहीतरी वेगळा आगळा भाव प्रकट होणार आहे. मग ह्या पुढे अभंगाच्या जेव्हा उत्तरार्धामध्ये जातो, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जातो आणि द्वितीय चरणामध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा काय ह्या शब्दाचं वर्णन आपल्याला, काय ह्या शब्दाचा प्रयोजन आपल्या लक्षामध्ये येतं की काय प्रयोजनार्थ हा शब्द वापरलेला आहे. तुकोबाराय सांगू लागले, काय सांगू आता संतांचे उपकार. इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे सांगू लागले, मज निरंतर जागविती, मला निरंतर जाग ठेवण्याचं काम
संतांनी केलेला आहे, म्हणून माझ्यावरती उपकार आहेत. तरी सुद्धा काय ह्या शब्दाचा अर्थ किंवा बोध स्पष्ट होत नाही. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, वैकुंठी. हे तर येणंच त्यांचं उपकारासाठी आहे, येणंच त्यांचं उपकारासाठी आहे. कारण आले ते स्वतःसाठी आलेच नाहीत, हा महत्वाचा विषय आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग साधकाला प्रश्न आहे ना, किंवा तुम्हालाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की जाग ठेवण्याचं काम केलं म्हणजे काय केलं? आम्ही का झोपले होतो का? आम्ही का सदैव झोपतच चालतो का? हा जरी लौकिक स्वरूपाचा अर्थ असला तर तुम्ही आम्ही कोण आहोत ह्याचा विसर तुम्हा आम्हाला पडला. कोण आहोत, कुठून आलो, कुठं जायचंय, कशासाठी आलो? आईच्या पोटातून आलो, स्मशानात जायचंय, आलो कशासाठी? बाण कोरायला, लग्न मोडायला, व्यवहार तोडायला, सप्तबंध पडायला, कशासाठी आलो? ह्याचा अर्थ तुम्हाला आम्हाला कळला नाही. कारण आल्यावरती पंचरत्न म्हणतात की गीतेमध्ये वर्णन आले, आता तिकडे लय घुसायला नको. पण याला स्पर्श झाला षड्विकारांचा, आम्ही विसरून गेलो. कारण कशासाठी आलो होतो? येताना एक शब्द देऊन आलो, एक उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथ, चरणी ठेवा नाता, ते जाग केलं, आता जाग व्हा आणि त्याच्या चरणावरती हात ठेवा. आता देव आलाय ना, आता तरी जाग व्हा. आणि मामा आलाय ना, मग त्याची सेवा करा, त्याच्या शाळ्या मेंढ्याची सेवा करा. का बरं हा उपदेश केला असेल? कारण येताना शब्द देऊन आलो, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. काय करेल हे देवा? अरे जन्माला जाईल आणि काय करेल? तुझ्याच चरणाची सेवा करेल. आणि म्हणून आता संतांनी जाग केलं आणि ते चरण दाखवून दिलं. म्हणून तुकोबाराय सांगू लागले की आम्हाला सदैव जाग केलं. इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की ते उपकार सजासजी फेटणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. माझ्यापाशी त्यांना देण्यासाठी काहीच नाही की जेणेकरून त्यांचे उपकार फिटून जातील. पण जरी माझ्यापाशी मला एकच गोष्ट आठवती की ती मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. ती प्रिय म्हणजे काय? माझा जीव आहे. माई दादांनो, जीवापेक्षा तुम्हाला काही प्रिय आहे का? आहे का? सांगा, जीवापेक्षा तुम्हाला काही प्रिय आहे का? कुणालाच नाही. माकडीची गोष्ट प्रत्येकाला माहिती, मी नेहमी सांगत असतो, पण ती गोष्ट सांगत नाही मी. माकड सांगायला आलोय का इथं? पण माहिती आहे प्रत्येकाला, प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात की काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही. पण माझा जीव जरी पायावरती ठेवला ना तरी उपकारातून फेड होणार नाही, असं तुकोबाराय प्रतिपादन करतात. आणि मग अभंगाच्या पहिल्या सुरुवातीचा जो शब्द आला काय, याचा बोध तुम्हा आम्हाला होतो की हे जो काय हा शब्द वापरला, तो काय हा शब्द केलेल्या उपकाराची फेड होणं शक्य नाही, त्याचं वर्णन करणं शक्य नाही. म्हणजे अहो आश्चर्य त्या ठिकाणी आहे. त्या प्रयोजनार्थ वापरलेला शब्द आहे. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. ऐसा शब्दाचा महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची
झाली बोलाया तरी ते वर्णन करायला सीमा निर्माण झाली, त्याला हद्द निर्माण झाली, सरहद्द निर्माण झाली की त्या देवाचं काय वर्णन करू, त्या संतांचं काय वर्णन करू, त्या मायबापाचं काय वर्णन करू, त्या जगाच्या मालकाचं काय वर्णन करू. वर्णन करायला समर्थता दाखवली आणि उपकाराची फेडी करणं शक्य झालं नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगितलं की हा जीव जरी ठेवला तरी ते थोडंच होणार आहे. मग साधकाने विचारलं असं काय करतात, त्यावेळी सांगितलं सदैव माझाच विचार करणार जर तू कोण असेल तर त्यांचं नाव संत आहे. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. सहज बोलले तरी मला उपदेशच आहे, माझ्याच हिताचं बोलणं आहे, माझ्याच हिताचं बोलणं आहे. जसं आई आणि बाप सदैव आपल्या लेकराच्याच हिताची काळजी, लेकराच्याच हिताची चिंता, त्याच्याच हितासाठी सदैव झटणं आहे. जरी 4 वाक्य बोलून गेली तरी त्याच्या हितासाठीच बोलतात. तसंच तुकोबाराय सांगतात की संतही तसेच आहेत. सत जरी बोलून गेले तर हिताचंच बोलणार, कामाचंच बोलणार आणि त्याच्यातून कल्याणच होणार, त्याच्यातून आपला नुकसान होणारच नाही. सहज बोलणे हे ती उपदेश. आणि जरी प्रसंग आला सहज बोलता बोलता जरी नाही कळलं, नाही समजलं तरी जसं आई लेकराला धरून रस्ता दाखवते, बाप लेकराच्या दंडाला धरून रस्ता दाखवतो ना आणि योग्य रस्त्यावरती घेऊन जातो ना, तसं संत सुद्धा, तसा माझा मामा सुद्धा स्वतः कष्ट सहन करेल पण तुम्हाला मला मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय सांगू लागले सहज बोलणे हे ती उपदेश करून सायास शिकविते. आणि माझ्यासाठी सदैव दिसणारे आहेत म्हणून त्यांचे उपकार माझ्यावरती आहेत. मग संत आले केवळ तुमच्या आमच्यासाठी जिजण्यासाठी, तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी आले, नवे नवे तुमचा आमचा परपंच लिहिण्यासाठी आले, तुमचा आमचा परपंच सुखाचा करण्यासाठी आले. माझा मामा जरी 1892 अवताराला आला ना तरी या जगाच्या मालकानं काय केलं, तर या जगाच्या मालकानं तुमचा आमचाच परपंच केला, म्हणजे स्वतः कष्ट सहन केलं आणि तुमच्या आमच्यासाठी झिजला. तो जगाचा मालक माझा मामा आहे म्हणून उपकारच वर्णन करणं शक्य नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. पुढे जाऊन तुकोबाराय सांगू लागले तो का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. पण तुकोबारायांनी या ठिकाणी संतांना कामधेनूची उपमा दिली. का दिली असेल बरं कामधेनूची उपमा, का दिली असेल? कारण कामधेनू तिच्या हृदयामध्ये तिच्या वासराचंच ध्यान असतं. जेव्हा ही कामधेनू संध्याकाळच्या वेळेला घराकडे चालली, हे महिनो आता गावरान गाई राहिले नाहीत आपल्यापाशी का नाही, पण ती जर निघाली बाजूने कितीही चारा हिरवागार असू द्या पण तिचं लक्ष तिकडं नसतं. माझं वासरू कुठल्या घोट्यामध्ये कुठल्या खांबाला बांधलेलं आहे, ती वासरू सकाळपासून मला भेटलं नाही, मी त्याला भेटली नाही, त्याला भूक लागली असेल. अरे ती कामधेनू तिला बोलता येत नाही पण तिच्या भावना एवढ्या श्रेष्ठ आहेत, भावना एवढ्या श्रेष्ठ आहेत की ती निघाली की तिला घराचा रस्ता सांगावा लागत नाही. ती जातीन आपल्या वासराला चाटायला सुरुवात करतील, पहिला पाना होतील त्याला पाजायला सुरुवात करते. जसं त्या कामधेनूच्या चित्तामध्ये त्या वासराचा ध्यास आहे ना, तसंच तुकोबाराय सांगू लागले तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. तसंच माझा सांभाळ करत हे संत येतात आणि माझी पुरेपूर काळजी घेतात. म्हणून त्यांचा अनन्य साधारण असे उपकार आहेत आणि ते उपकार मला वर्णन करणं सोपं नाही, सहज नाही, मी ते करू शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय ह्या अर्थीमत सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणून हा अर्थ या ठिकाणी वापरला. अभंगाचा सरळ साधा आणि भावार्थ धावता भावार्थ संपला. माझं असिबात म्हणणं नाही बरं का सागर महाराज की या अभंगाचा भावार्थ असा असेल, मगाशीच मी सांगितलं मला काही जसं जसं मामाने आपली चार्जिंग करावी तसं तसं आम्ही पुढे चालावं. माझं अजिबात म्हणणे प्रत्येकाच्या विचाराने प्रत्येकाचा भावार्थ वेगळा असू शकतो. एकदा विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि मामांच्या चरित्राकडे आपण परत होऊया. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई आणि या ठिकाणी जगाच्या मालकाचा दरबार भरून 6 दिवस झाले. आजची सेवा माझ्या वाट्याला आली. खऱ्या अर्थानं
आज येणं म्हणजे थोडं अशक्यच होतं, परंतु शेंडगे भाऊनं तुमचं माझ्यावरती असलेला जीव, मामावरती असलेली श्रद्धा आणि या जगाच्या मालकानं तुमचं आमचं भंडाऱ्याचं घालून दिलेलं नातं, तुमची त्या मामाच्या चरणावरती असलेली भक्ती, म्हणून आज मला तुम्ही असं वढून आणल्यासारखं झालंय बघा, वढून आणल्यासारखं झालं. ठीक आहे. 2 वाजता रायगडमधनं प्रवास सुरू केला विशाल महाराज मी, आणि 6 वाजता मला इथं पोचावलं. आमचे सुळम साहेबांना वा सारथी पण लय मोठा दिलता आम्हाला, हत्ती जोरात होता, असं वाटलं असंच फिरत राहू. ठीक आहे. अगदी खूप वेळेमध्ये या ठिकाणी मला त्यांनी पोचवलं. पण आज योग माझ्या वाट्याला आला. या मामा बरं आहे का? लवकर आल्याला दिसताय. आणि आज या ठिकाणी योग आला. ठीक आहे. नातं असावं, जीव असावा आणि प्रेम असावं, आपुलकी असावी, भक्ती असावी, तर अशी बरं का शेंडगे पाहुणं. अक्षरशः माझा पाय निघत नव्हता. जबाबदाऱ्या असतात, परंतु एका बाजूला मामाची भक्ती, एका बाजूला शेवट ह्या जगामध्ये काही पण होऊ द्या, काही होऊ द्या, शेवट काय जिंकणार आहे माहिती का माईंनो? ऐका ना, एक साधी गोष्ट सांगू का? ह्या जगामध्ये काय होईल काय मला माहित नाही, पण एकच गोष्ट ह्या जगामध्ये शाश्वत आहे आणि एकच गोष्ट शेवटपर्यंत आहे आणि एकच गोष्ट टिकणार आहे, ती म्हणजे माझ्या मामाची भक्ती, ती म्हणजे माझ्या मामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा, ती म्हणजे माझ्या मामाच्या भंडाऱ्याची सेवा. ही शाश्वत आहे, हीच टिकणार आहे आणि हीच जिंकणार आहे. आणि आज सुद्धा तीच जिंकली. तुमच्या चरणाला, पुन्हा दोघांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत देतो. मेजर साहेब, आज आला तुम्हाला भेटण्याचा योग या ठिकाणी. सुंदर अशी सेवा या ठिकाणी घडती. ह्या जगाच्या मालकानं त्याला धावतं सांगून जातो, काही गोष्टी मनामध्ये शंका असतील त्या निघून जातील. ह्या जगाच्या मालकानं 1892 या भूतलावरती अवतार घेतला. देव अवताराला आला बरं का, देव अवताराला आला, परंतु देव अवताराला येत असताना मामांच्या आईनं नवस केलेला नाही. मला नेहमी सांगावं लागतं, नवस केला नाही हो मामाच्या आईनं. जगाच्या मालकानं या सुंदरा मातेच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. या सलगर मामा बसा. या जगाच्या मालकानं सुंदरा मातेच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. ए माई, ती आई साधी असेल का? साधी असेल का आई ती? बोला इकडे, बोला माझ्या संग, गप्पा ठोकून इकडे बोला. साधी असेल का? ज्याच्या सत्यानं ही जग दुनिया चालणार आहे, तो मामा अवताराला यायचा आहे. ती नवस करणारी असेल का? ती जाईल त्या देवाला मागणारी असेल का हो? बर तिची परंपरा तरी मागण्यातली आहे का हो? हा पण विचार महत्वाचा आहे ना. ती मागणारी पण नव्हती आणि त्या सुंदरा मातेची परंपरा पण मागण्यामधली नव्हती. तशी तुकोबारायांची परंपरा मागण्यातली नाही महाराज, पण तुकोबारायांना मागावं लागलं, कारण देवाचा पण रंगाचा आग्रह, म्हणून मागितलं, हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, म्हणून मागितलं ना तुकोबारायांनी. म्हणून ते मागणारे झाले का हो? नाही, ते मागणारे झाले. त्या पांडुरंगाला प्रश्न पडला तेव्हा तुकोबारायांना मागावं लागलं. तसा हलसिद्धनाथाला प्रश्न पडला तेव्हा सुंदरा मातेला मागावं लागलं होतं. तो इतिहास खूप मोठा आहे. ही नवस करणारी माझी माई नाही, जगाच्या मालकानं आशीर्वाद दिला सुंदरा मातेच्या पोटी. जगाचा मालक शिवशंकर अवताराला आले 1892 धनगराच्या कोळामध्ये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, खंडे पांडे बोल नका, हो तुम्ही आमचं सरकार पाडताल कडे, हो बोल नका अजिबात. ह्यांना फक्त मिसनी समोर जाणं इंग्लिश मिडियमच्या, पण इंग्लिश मिडियम पण धोरणातली लागती, आहे का नाही? असं आहे. दादा तुम्हाला बसता येते का पोरांना? इथं आहे की तुम्ही? ती उतार आहे रे तिथं. आता या, अरे तुमचा अधिकार लय मोठा आहे मेंढक्यांनो. ही चाललंय कोणाच्या जीवावरती? त्या बापाचा आशीर्वाद आणि मेंढक्यांचा आशीर्वाद आहे. कारभाऱ्यांचा पाठीवरती हात म्हणून चाललंय. तर कोणी विचारतो आम्हाला? कोणी विचारतो? होय शेंडगे पाहुणं, कशाला माझ्यासाठी गाडी पाठवली असती? ह्या बापाचं पाय धरल्यात म्हणून किंमत आहे आम्हाला. ही गोष्ट खरी बर का. ज्याने ज्याने माझ्या मामाची सेवा केली, ज्याने ज्याने माझ्या मामाच्या भंडाऱ्याची सेवा केली, ज्याने ज्याने माझ्या मामाच्या शाळ्या मेंढ्याची सेवा केली ना, त्या देवाने त्याला एकटं कधी सोडलंच नाही.
ही कपाळी लावलेला म्हणजे भंडारा नाही, हा कपाळी जो लावलंय ना तो भंडारा नाही माईनो, ते सुद्धा सोनं आहे. तुम्ही अंगावरती घातलं ते सुद्धा सोनं आहे, तुम्ही गळ्यामध्ये डाग घातले ते सुद्धा सोनं आहे, आणि कपाळी लावलं ते सुद्धा सोनं आहे. पण सोन्या सोन्यामध्ये फरक आहे. गळ्यातल्या डागाला चोरा चिलटाची भीती आहे, अरे ह्याला काळाची सुद्धा भीती नाही. इतकी ताकद ह्याच्यामध्ये, एवढी ताकद. भंडारा लावलाय बाळावर, भंडारा लावलाय बाळावर, भंडारा लावलाय बाळावर, भंडारा लावलाय बाळावर, निघाला बाळावर, बाळू मामाच्या तळावर, धनगर निघाला बाळावर, बाळू मामाच्या तळावर, धनगर निघाले बाळावर, न बाळू मामाच्या तळावर, धनगर निघाले बाळावर, बाळू मामाच्या तळावर, निघाला बाळावर, बाळू मामाच्या तळावर, धनगर निघाला बाळावर, बाळू मामाच्या तळावर, धनगर निघाले माळावर, बाळू मामाच्या तळावर, धनगर निघाले माळावर, बाळू मामाच्या तळावर. बोला 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 बोला. ही बकरी ह्या मामानं कुठनं धरून आणलेली नाहीत, या मामानं कुठनं विकत आणलेली नाहीत, या मामाला कुणी बक्षीस दिलेली नाहीत. काय खरं नाही लागायचं दादा, काय होतंय काय नको, एकदा सेट केलं का नाही अजिबात हाल नको बघायला. काय होतं हा, या मामानं ही बकरी कुठनं धरून आणली नाहीत, आणि मामाला कुणी भेटी दिलेली नाहीत. अरे जगाच्या मालकानं, जगाच्या कल्याणासाठी या जगन्नाथानं वारुळामधून या मेंढी माऊलीची उत्पत्ती केली, आणि ती मेंढी माऊली तुमच्या आमच्या हितपर्यंत येऊन पोचली. साल 1966 शनिवारचा दिवस आहे, आणि जगाचा मालक समाधीच्या मार्गावरती आहे. सगळ्या वाटागाठी झाल्या आणि शाळ्या मेंढ्या राखू लागला. मी सांगत होतो मामांनी ही बकरी कुठनं धरून आणलेली नाहीत, कुणाच्या वाडग्यातनं कुणाच्या परड्यातनं आणलेली नाहीत. अरे जगन्नाथानं जगाच्या कल्याणासाठी वरुळामधून या मेंढी माऊलीची उत्पत्ती केली. साल 1966 जगाचा मालक समाधीच्या मार्गावरती समाधी घेणार आहे माझा देव. आज शनिवार आहे, थोडा आवाज कमी ठेवा मारा तुमचा, अगदी नॉर्मल. शनिवार आहे आणि जगाच्या मालकाला आता समाधीच्या मार्गावरती जायचंय, आणि शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जगाच्या मालकाच्या समोर सगळी पंच कमिटी बसलेली आहे. सगळ्या वाटाघाटी झालेल्या आहेत, फक्त एक काम शिल्लक राहिलं ते म्हणजे मेंढी माऊलीची जबाबदारी कुणावरती द्यायची. आणि ह्या जगाच्या मालकानं, या माझ्या मामानं लक्ष्मण मोरेला सांगितलं, मोऱ्या देव भिंतीला टेकून बसला होता, कांबळ देवाच्या खांद्या अंगावरती पांघुरलं होतं, उद्या देवानं समाधी घ्यायची. आणि मोरेला सांगितलं, मोऱ्या लक्ष्मण मोरे वारा घालत होतं, थकलं होतं, आणि मामाला विचारलं, मामा काय हो मामा, अरे रांडाच्या असा पुढेही की रे उणगीच्या. आणि मग मामाच्या पुढे आला, मोऱ्या अरे आता मला माझ्या गावाला जायचं आहे, काट टाकायची आता येळ आलेली आहे, एवढी माझी बकरी तुझ्या नावावरती करून घे. असं म्हटल्याबरोबर या लक्ष्मण मोरेंना हात जोडलं, साष्टांग दंडवत घातला, सांगितलं, हे देवा, ए मामा तुझी बकरी नका रे बाबा, अरे हे कोण सांभाळायचं रे बाबा, माझ्या नावावरती नको, हे तुझं तू बघून घे बाबा, दुसरं काय बी काम करतो पर बकऱ्याचं काम नको. भिकाजी पाटील तिथं होता, दररोज मामाला दूध घेऊन यायचं. त्या भिकाजी पाटलाला मामाने म्हणलं, भिक्या अरे तू तरी ऐक की र, अरे ही बकरी तू घे, तुझ्या नावावरती म्या करतो. हे म्हणला मामा, अरे तुझा हे खैराचा इंगुळ आहे, त्या इंगळामध्ये मला हात घालायला लावू नको रे बाबा. म्हणला तुझी बकरी तुझे तुला ठेव. मामानं भोसले सरकाराला सांगितलं, बेडगे गुरुजीला सांगितलं, सगळ्या माणसाला माझा देव सांगत होता, पण सगळी सांगत होती की तुझी बकरी नको. त्यावेळेला सगळी कमिटी विचार करू लागली आणि चर्चा सुरू लागली. देवानं डोळं झाकलं होतं, काठी हातामध्ये माझ्या देवाच्या होती, काठी अशी धरणी मायवरती माझा देव मारत होता. भिंतीला पाठीमाग माझ्या देवाचं डोकं टेकलेलं आहे.
आणि मधून कणलेला आवाज माझ्या देवाचा याचा अंगाची लाही व्हायची. मामा सांगायचा, मोऱ्या वारा घाल की रे रांडच्या. अरे आग होती या. मोरे वारा घालत होता. सगळ्यांची चर्चा झाल्याबरोबर माझ्या मामाला या सगळ्या पंच कमिटीने सांगितलं, देवा आम्ही समध्याने चर्चा केली आणि समध्याचा विचार आहे. एकमुखाने समध्याचा विचार झाला की तुझी बकरी विकतो आणि ह्या राधानगरी कोल्हापूर राधानगरीच्या निपाणीच्या रोडवरती तुझ्या नावानं शाळा आणि कॉलेज बांधतो असा शब्द ऐकल्याबरोबर झाकलेलं डोळं माझ्या देवानं उघडलं. दोन्ही मिशा खाली होत्या, दोन्ही मिशा ताट झाल्या. डोळ्याच्या देवाच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदलला गेला आणि माझ्या मामानं मिशीवरनं हात फिरवला आणि देव कडाडला. हे म्हणणार, अरे ही बाळू धनगराची बकरी आहे. ती बाळू धनगराच्या बकऱ्याला हात जरी लावशील तर 6 महिन्याच्या हात नाही काढला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार. जगाच्या मालकानं आरोळी ठोकली. अरे म्हणलं सुकळीच्यानो, जगन्नाथाची बकरी जग राखल. ज्या दिवशी तुम्हासनी बकरी राखणं नाही होणार नव, त्या वेळेला ही बकरी आदमापूरच्या डोंगरामध्ये सोडा. आदमापूरचं दगाड धोंड बाळू धनगराची बकरी. आणि असं म्हटल्याबरोबर मरगुआईच्या मंदिरामध्ये संध्याकाळी शनिवारी 5 वाजता जगाच्या मालकाच्या तोंडातून शब्द बाहेर पडला. आदमापुरातल्या मरगुआईच्या डोंगरातलं दगाड धोंड बाळू धनगराची बकरी राखते एवढा शब्द बाहेर पडला. हे माई दादांनो, त्या वेळेला आदमापुराच्या मरगुआईच्या डोंगरातलं दगाड उड्या मारायला लागलं. दगाड आनंद झाला दगडांना. अरे ह्या कलियुगामध्ये बाळू मामाची बकरी आम्ही राखणार ह्याचा आनंद झाला हो मामा सगळ्याला. आणि दगाड उड्या मारायला लागलं. आणि दगाड उड्या मारत असताना पोरं सांगत आली की दगडी उड्या मारत्यात. तेव्हा माझा मामा म्हणला, गपारे रांडच्यानो, येळ आल्यावरती सांगल की रे मी तुम्हाला. मग दगाड शांत झालं. हे माई दादांनो, त्या मरगुआईच्या डोंगरातल्या आदमापुराच्या डोंगरातल्या दगडाला कळलं मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करण्याचं पुण्य काय आणि भाग्य काय. तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत, तुम्हा आम्हाला का कळू नये. ठीक आहे, भाग्य आहे तुमचं आमचं की तुम्ही आम्ही आज या ठिकाणी ह्या जगाच्या मालकाची सेवा करायला लागलो. ह्याच्यासारखं भाग्यच कलियुगामध्ये कुठलं नाही. आदमापूरला जर गेलात ना माई दादांनो, आमुष्याला जात असताल भरपूर जण आहे ना, पाऊल ठेवायला जागा नाही हो. पाऊल ठेवायला जागा नाही. तुडुंब गर्दी आहे. पाऊला पाऊल चिकटल्या नवे नवे मुंगी शिरायला जागा नसते. बोला 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 बोला. शेंडगे पाहुणं, मला आता कळलं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना का काढली ती. खरंय, त्यांचं काय चुकलं नाही. त्यांनी लाडका भाऊ का नाही काढला. ठोंब्यासारखी बसली पण टाळी वाजवली नाही एकाने सुद्धा तिथं. अरे अरे एवढी निबारगट माणसं मी बघितली नाहीत बाबांनो. अरे ह्या कशा कणकण हात वर घेऊन टाळ्या आहेत. तुझभर हल्ली नाही जागची. झाडाला तरासच नको म्हणली अजिबात. हा बाबांनो, हॅलो. आणि हा म्हणता म्हणता जगदुनियाचं कल्याण करत करत माझा मामा या गावावरून त्या गावावरती भ्रमंती करत आला. अपार मोठं चरित्र माझ्या देवाचं आहे. आणि या चरित्रामध्ये माझ्या देवानं केलेल्या चमत्कारापेक्षा केलेलं कष्ट लय मोठं आहे. पण किती मोठं कष्ट आहे माझा दोनो. उभं 274 वर्ष देव झिजला आणि कष्टच करत राहिला. तो जगाचा मालक आहे. 1892 ला अवतार घेतला आणि कुळ धनगराचं निवडलं. हा म्हणता म्हणता जगाच्या मालकानं वयाच्या 21व्या-22व्या वर्षी लग्न झालं मामाचं. आणि वय साधारणतः मामाचं 23 वर्ष होतं. आणि मामा बकरी राखायला लागला. बकरी राखता लागता जगाच्या मालकानं या गावातून त्या गावावरती भ्रमंती केली. आणि हा म्हणता म्हणता देव, या देवासाठी ही बकरीच मामाची लेकरं झाली आणि मेंढकच मामाचं लेकरं झाली. मामा माझले कुरवाळा, मामा माझले कुरवाळा, माझले कुरवाळा, मामा माझले कुरवाळा, मामा माझले कुरवाळा,
माझा लेकुरवाळा माझा लेकुरवाळा माझा लेकुरवाळा मामा माझा लेकुरवाळा संग मेंढक्यांचा मेळा संग मेंढक्यांचा मेळा संग मेंढक्यांचा मेळा मामा माझा लेकुरवाळा मामा माझा लेकुरवाळा हा म्हणता म्हणता ह्या जगाच्या मालकानं या भूतलावरती भ्रमंती करायला सुरुवात केली आणि हा म्हणता म्हणता मामा या गावावरून त्या गावावरती पोचला आणि ह्या जगाचा मालक साक्षात देव आहे ही बातमी हा म्हणता म्हणता कोल्हापूर राधानगरी निपाणी अक्कोळ वर्नाळ यादवाड व्यंकटापूर ह्या हुलजिंती सौंदती ह्या बेळगावच्या परिसरामध्ये पसरली की ह्या कलियुगामध्ये देवाना अवतार घेतला आणि माणसं मामाकडे यायला सुरुवात झाली आणि असाच एक प्रसंग घडला. सौंदती तालुक्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये बदनूर नावाचं गाव, तिथं निल्लाप्पा कलनावर त्याचं आडनाव गिरनीरवर होतं, परंतु पवा वाजवायचा बासरी वाजवायचा म्हणून त्याला बासरीवाला म्हटले आणि कन्नडीमध्ये त्याला कलनावर म्हणू लागले. आणि तो मामांकडे यायचा सुद्धा मामांच्या ह्याला औषध पाणी दिवरुसपण पण करायचा. आणि हा म्हणता म्हणता पण त्याच गावामध्ये एक दुर्गाप्पा सुरनावर नावाचं कुटुंब, लहानाचा मोठा दुर्गाप्पा होऊ लागले. आणि त्या दुर्गाप्पा लहानाचं मोठं होत असताना दुर्गाप्पा लग्नाच्या वयामध्ये आल्यावरती दुर्गाप्पांचं तायावा बरोबर लग्न झालं. सुखाचा परपंच आनंदामध्ये चालू झाला. हा म्हणता म्हणता दिवसापाठीमागून दिवस चालले आणि तायवाला दिवस गेले. घरामध्ये आनंद झाला. दुर्गाप्पा चंडकाप्पा अशी भाऊ होती. दुर्गाप्पात मोठा होता. दुर्गाप्पाच्या बायको तायवाला दिवस गेले आणि पोटी मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं सिद्धाप्पा. जातीनं धनगर ही सगळी लोक. कर्नाटक मधलं गाव सौंदती तालुका आणि बदनूर नावाचं गाव. राबायचं, कष्ट करायचं. स्वतःची जमीन नव्हती, स्वतःचा जुमला नव्हता. कष्ट करून जगणं. आणि मग स्वतःच्या मामानं कसण्यासाठी 2 एकराची जमीन दिली आणि आता ती कसायची आणि पोट भरायचं. हा म्हणता म्हणता परपंच मोठा व्हायला लागला. हा सिद्धाप्पा लहानाचा मोठा झाला. परंतु नियतीने करवट बदलली, नियतीने रस्ता बदलला आणि साल 1950 जून जुलैचा महिना आणि दुर्गाप्पा आजारी पडले. अगोदर वाटलं की थोडा साधा सुधा आजार आहे म्हणून ह्या दुर्गाप्पांना वैद्य केलं, औषध पाणी केलं, सगळं केलं आणि दुर्गाप्पाला उपचार सुरू झाले. परंतु आजार बळावत चालला. उपचार कुठंच होत नव्हते आणि उपचार होत नसल्यावरती शेवट ह्या गावात दवाखान्यात नाही, त्या दवाखान्यात नाही, शेवट निसर्गीच्या दवाखान्यामध्ये नेलं. त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरने ऍडमिट केलं. उपचार होत नव्हते. त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं इकडं दुर्गाप्पाचा आई वडील थकलेले आहेत. त्याच काळामध्ये त्याच्या अगोदर साधारणतः एक 7-5-6 वर्ष अगोदर जी तायावा नावाची दुर्गाप्पाची बायको होती, एका मुलाला जन्म दिला. नाव सिद्धाप्पा ठेवलं आणि मुलगा लहान असतानाच ह्या तायावाचं जाणं झालं. हे तायाबा परपंच अर्ध्यावरती सोडून निघून गेले. दुर्गाप्पाचं पोर सिद्धाप्पा पोरकं झालं आणि दुर्गाप्पालाही वाटू लागला आता परपंच रेटायचा कसं करायचं. ऐन तारुण्य दुर्गाप्पांचं. शेवट गावातलेच लोकांनी ठरवलं की या दुर्गाप्पाचं आता लगीन केलं पाहिजे. नाही होय करता करता दुर्गाप्पा लग्नाला तयार झालं आणि तिथं जवळ आसपासच्या गावामध्ये लक्ष्मी नावाची माऊली होती. तिला लक्कव्वा बी म्हणायची. तिला नवऱ्यानं सोडून दिली होती. सोडून देण्याचं कारण होतं की तिला मुलं होत नव्हती म्हणून सोडून दिली होती. त्या काळाला तो प्रकार भयान चालायचा. आणि मग
ती लक्ष्मी ती लक्कवा ह्या दुर्गाप्पांसाठी शोधली आणि साधारणतः 1946-47 आसपास लग्न झालं. दुर्गप्पाला वाटलं नका का हिला पोरं व्हायनात, पण एक पोर हाय, त्याला तुकडं मिळत्याल, मला तुकडं मिळाल आणि आपला परपंच पुढं चालू. हिजंही दुसरं लग्न आणि दुर्गाप्पांचंही दुसरं लग्न आहे. आणि हा म्हणता म्हणत्या परपंच आपला कसा तरी चाललेला आहे. आलेलं दुःख दुर्गाप्पांनी पचावलं आणि पुन्हा परपंच रेटायला सुरुवात केली. मग एखाद्याच्या पाठीमागं ग्रहण लागलं ना, ते ग्रहण कधी हात सोडत नाही, ती कधी पिछा सोडत नाही, जोपर्यंत ह्या जगाच्या मालकाची कृपा होत नाही. आणि असाच प्रसंग दुर्गाप्पावरती आला. ही दुसऱ्या लग्नाची बायको लक्ष्मी, दुर्गाप्पा, ती मुलं, एक मुलगा सिद्धप्पा, त्याला द्वाड सिद्धप्पा म्हणायची, मोठा सिद्धप्पा. आणि ह्याच प्रसंगामध्ये साल 1950ला दुर्गाप्पा आजारी पडले. आजारी पडल्यावर नाना औषधं केली, हा म्हणता म्हणता 5-6 महिने गेले, उपाय झालाच नाही. प्रकृती खालावत लागली. त्याही अवस्थेमध्ये कुठं कामधंदा करायचा, कष्ट करायचं, राबायचं म्हणून चाललंय. परंतु हातपाय थकायला लागले. आणि त्या वेळेला नैसर्गिकच्या दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं. पण डॉक्टरने सांगितलं उपचार होत नाही, इथून घेऊन जावा. त्या लक्ष्मीबाईनं, त्या लक्कवानं डॉक्टरचं पाय धरलं होतं यायला आणि सांगू लागली, डॉक्टर मी बाया माणूस आहे, माझ्या मालकासनी तुम्ही जर नीट नाही केलं तर माझा परपंच उड्यावरती पडल. 5-6 वर्षाचं पोरग. डॉक्टरांनी सांगितलं माझे सगळे उपाय संपले, तू घेऊन जा. शेवट न विलाज झाला. परंतु मरगुड नावाचं जवळचे गाव आहे, त्या गावामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये कुलकर्णी नावाचे डॉक्टर, चांगले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मग गावकऱ्यांनी सांगितलं की त्या कुलकर्णी डॉक्टरकडे आपण घेऊन जाऊ. माही आधार नव्हता कोणाचा, दुसऱ्यांदा परपंचात हातलेला आहे. शेवट मला घरी आणलं होतं, पुन्हा गाडीमध्ये घातलं आणि मरगुडच्या दवाखान्यामध्ये कुलकर्णींपाशी नेऊन टाकलं. उपचार सुरू केले डॉक्टरांनी. त्या माईला आशा होती माझा नवरा आत्ता उठल, माझा नवरा 2 दिवसांनी बरा होईल. इकडं देव करायचं, धर्म करायचं, देवापुढे डोकं आपटायचं, जमल त्या देवऋषाची गाठ घ्यायचं. घरी काही नव्हतंच आहे हो, काय देणार आणि कुठलं देणार. कोल्हापूरला मोठ्या दवाखान्यामध्ये न्यावं, निपाणीला न्यावं, बेळगावला घेऊन जावं, पैक नाही तो. तरी परिस्थिती दुसऱ्याच्या इथं राबायचं, दुसऱ्याच्या शेतात राबायचं, कष्ट करायचं आणि परपंच चालवायचा नाही. एक सांगू का माई, ह्या जगात सगळ्यात वाईट काय असेल तर सांगू, गरिबी. बर का, गरिबी नसू नाही, कोणाच्या वाट्याला गरिबी नसू नाही. हा म्हणता म्हणता 8-10 दिवस लोटले. डॉक्टरचे उपचार चालू होते, नाना रिपोर्ट आले. आणि 11व्या दिवशी ही लक्कवा त्या सिद्धप्पा नावाच्या पोराला घरी ठेवलं आणि माई भाकर बांधली, तांदळाची भाकर बनवली, भात केला आणि नवऱ्याला घालायला घेऊन निघाली दवाखान्यामध्ये. नवऱ्याला चारायला लागली. नवऱ्याला कसं बस 2-4 घास खाल्लं आणि सांगितलं आता जात नाही. शब्द निघत नव्हता दुर्गाप्पाच्या तोंडातून, अशी शरीरयष्टी झालेली पार अशी. आणि तेवढ्या डॉक्टरचा निरोप आला. डॉक्टरने सांगितलं बाईंना बोलवा. कंपाऊंडर आलं आणि लक्ष्मीबाईला बोलून नेलं. आणि डॉक्टरच्या कॅबिन मध्ये माही गेली, पदर घेतलेला आहे, सावरून उभा राहिली. आणि आशा होती की डॉक्टर काहीतरी चांगली बातमी सांगतील आणि सांगतील, डॉक्टर सांगतील की पोरे तुझा नवरा आता बरा झालाय, तू घरला घेऊन जा. तर जी अपेक्षा केली होती ना माहिती, अपेक्षा नाही राहिली, अपेक्षा भंग झाली. आणि डॉक्टरनी जो उभा राहिला डॉक्टर, आणि या डॉक्टरनी, त्या कुलकर्णी डॉक्टरनी लक्कवाला हात जोडलं, सांगितलं पोरे तू माझ्याकडे लय आशानं आली होती. ती पहिली गपकाराने झापडा त्यांना. तू माझ्याकडे लय आशानं आली होतीस, पर पोरे मी तुझं काही करू शकत नाही. पोरे
तुझ्या नवऱ्याचं सगळं उपचार करून बघितलं, उपचार होत नाहीत. चहा घरी घेऊन जा, चहा बीस त्याला जमल तेवढं खायला घाल. ए बाईंनो दादांनो, अरे डॉक्टर बोलत होता, पण या नक्कवाचं या लक्ष्मीबाईचं अंग सुन्न झालं होतं. पाय थरथर कापायला लागले. माझा नवरा गेला तर मी काय करू? माझं नशीब फुटकं, दुसरा नवरा मिळाला तो पण माझ्यामुळे गेला. अरे माझा परपंच, हे एक लेकरू मी कसं सांभाळू? जमीन नाही, जुमला नाही, कसा परपंच येतो? प्रश्न पडला हो त्या बाईला. ह्या बाईने डॉक्टरला हात जोडले, धार दिशी डॉक्टरच्या पायावरती लोटांगण घातलं आणि सांगू लागली, डॉक्टर माझ्या मालकाला वाचव. आयुष्यभर आम्ही आमचं मालक तुमच्या इथं राबू. आम्हाला काय बी पगार देऊ नकासा, फक्त जेवायला 2 टायमाचं द्या. आम्ही तुमच्या इथं सालं घालतो, पर माझ्या मालकाला वाचवा हो. माझं मालक गेलं, माझा परपंच उघडा होईल. माझ्या पाठी एक पोर आहे हो. काही करा डॉक्टर. डॉक्टर ऐकत होता. त्या आईच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा चालल्या होत्या. नवरा जाणार आहे म्हणून डॉक्टर सांगतोय. बाई काय अवस्था होती तुझी. डॉक्टरने हात जोडून सांगितलं, बाई मला माफ कर, आता सगळं देवाच्या हातात आहे बघ. माझ्या हातात काही ना, आजच्या आज घेऊन जा, नाही तर तुझा नवरा 24 तासाच्या आत मरल. जड पावलाने जड अंतकरणाने माघारी निघाली. नवऱ्यापाशी आली आणि उभी राहिली. नवऱ्याच्या पायाला हात लावला आणि डसा डसा रडू लागली. नवऱ्याला कळलं की आता आपली जायची वेळ आली. त्या दुर्गाप्पानं जवळ बोलावलं, डोक्यावर हात फिरवलं, सांगितलं, लक्ष हे काही बी काळजी करू नगस, ना होईल ना बरा. पर एक काम कर, उद्याच्याला अशी दपाला घेऊन ये, मला त्या पोराला बघायचं हाय, भेटायचं हाय. आणि तसं म्हणल्याबरोबर दुर्गाप्पाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. शेवटचं तरी माझ्या पोराला भेटून घेतो, बघून घेतो, 4 सबूत त्याला सांगतो. म्हणून दुर्गाप्पा सांगत होता, या आईच्या डोळ्यातनं, या लक्ष्मीच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा आहे. शब्द फुटत नव्हते. शेवट सांची वेळ झाली. पाय निघत नव्हता दवाखान्यातून, पण सांगितलं दुर्गाप्पानं, हे पोरे म्हणला, लक्ष्मी हे जाग म्हणला, पोरग एकूण तर एक घरी वाट बघत असत, रस्त्याकड वाट लावून बसला असत. जड अंतकरणाने ही लक्ष्मी निघाली व लक्ष्मण निघाली व घातला. मग वळून बघत होते, अंतकरण भरून आलं होतं. माझा नवरा उद्या दिसल का नाही ही शंका होती. डॉक्टरनं सांगितलं 24 तासाच्या आत जाईल, जगणार नाही म्हणून. घरी गेली, पोरग पळत पळत आलं आणि विचारू लागलं, बा कुठे म्हणून. त्या आईनं काय सांगावं त्या लेकराला की तुझा बा कुठे आहे? काहीच नव्हतं सांगायला. पोराला उराशी कवटाळलं, तिचं पोर होतं उराशी कवटाळलं, तेच आधार होता, आता आधार दुसरा नव्हता. पुन्हा विचारू लागलं, 7-8 वर्षाचा आहे तो सिद्धाप्पा. विचारू लागलं, हे आहे कारण तीच ग तू. आणि सांगू शकत नव्हती, सांगू शकत नव्हती. डोळं पुसलं, रात्रीच्या येळेला डोळ्याला डोळा लागला नाही. उद्या पोराला घेऊन जायचं, या उद्या पोराला घेऊन जायचंय. माझा नवरा असेल का नाही कुणाच ठाऊक. सकाळच्या पारी आवारलं आणि पोराला घेऊन निघाली. झपाझपा पावलं थरथर कापत होती. आता नवरा भेटेल, काय होईल काय कुणाच ठाऊक. माई नेली दवाखान्यामध्ये. नवरा खाटावरती झोपला होता. नवऱ्याला बघितलं, बरं वाटलं. त्या दुर्गाप्पानं पोराला जवळ बोलावलं, हात सुद्धा उचलत नव्हता, पण जवळ बोलावलं. बघून डोक्यावर हात फिरवायला लागला आणि त्याच्या भाषेत कन्नड मध्ये सांगू लागला, पोरा आईची काळजी घे. ती 7-8 वर्षाचं पोरग बाला म्हणते, बा तू चल की रे घरी. वैर पोरा तू हो पुढे, मी येतो म्हणून सांगायला लागला. त्याला कळून चुकला, आता शेवटचा क्षण आलाय. पोराला उराशी कवटाळलं. सांज झाली, जावा म्हणलं तुम्ही घरला सा, काही बी काळजी करू नका सा.
म्या बरा होईल. पोरग चाललं त्या दिवशी त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. डोळ्यात ढेकत पोरग जाईल, उद्या भेटल दिसल मला माहित नाही. दुर्गाप्पाच्या डोळ्यात पाणी होतं, आईच्या डोळ्यात पाणी होतं. पोरग वळू बघत होतं बापाकड. माझा बा का रडतोय, या काय झालं माझ्या बाला. आईला विचारत होता, आई बा का रडतोय ग. काही सांगितलं नाही आईला. डॉक्टरला माहित होतं आता दुर्गाप्पा टिकू शकत नाही. माहिती झिली घरी, संध्याकाळ झाली. इकडे बायकोच्या डोळ्याला डोळा लागला. दुर्गाप्पाला पोर बघून झोप येत नव्हती, पप्पाची काळजीने झोप येत नव्हती. अचानक रात्री 12-1-2च्या सुमाराला झोप लागली आणि दुर्गाप्पाला भलं मोठं सपान पडलं. साल 1950. आणि दुर्गाप्पाला दिसू लागलं भला मोठा ट्रक आहे. त्या ट्रकाला रेल्वेचं इंजन झोपलेलं आहे. लय माणसं भरल्या ती त्याच्यामध्ये. समधी पांढरी कपडे घातलेली बाया, माणसं, पोरं सोर समधी त्याच्यामध्ये आहेत. आणि दाटी वाटीच्या गर्दीमध्ये दुर्गाप्पा चढला आणि निघाला दुर्गाप्पा. पण अशी आकाशा मार्गाने जात असताना ती गाडी अचानक थांबली. कर आवाज आला आणि कुणीतरी त्या गाडीच्या फळक्याला हात, त्या ट्रकाला हात लावून थांबवलं. गाडी जाग्यावर थांबली आणि समधी कुणी थांबवली म्हणून बघायला लागली. आणि समधी बघत होती, त्याच्यामध्ये हातामध्ये काठी घेतलेला 6-6.25 फूट उंचीचा जरीचा फेटा घातलेला, अंगरक घातलेला, गष्टगंध टिळ्यावाला धनगर आतमध्ये चढला. ह्याला बघतो त्याला बघतो आणि दुर्गाप्पाच्या हाताला हात लावला. चल रे दुर्ग्या माझ्या भर. दुर्गाप्पानं हात शिसाकला, सांगू लागला, म्या तिकीट काढलं या, म्या नाही येणार, माझी जागा जाईल. तो म्हणला, अरे दुर्ग्या, अरे सोड रे तुझं तिकीट, तुला अजून माझी बकरी राखायची ती, अरे लय काम करायचे तुला, चल म्हणतो नव. तो वडत होता दुर्गाप्पा माग वडत होता. देवानं दान दिशी काठी आपटली. मला ए रांडच्या, अरे म्या सांगतोय नव, चल की रे म्हणला. आणि फारा वडवडलं आणि त्या गाडीतनं खाली उतरवलं. नाही मला जाऊ द्या म्हणून दुर्गाप्पा मोठ्यानं ओरडत उठला. अंगामाने गच्च भरला होतं, ओलं चिंब अंग झालेलं, अंग पुसलं. काय झालं कळत नव्हतं. रात्रभर विचार करत राहिला, कोण होता त्याने मला गाडीतनं उतारलं कळत नव्हतं. आणि सकाळच्या पारी डॉक्टर आलं की आता दुर्गाप्पा गेला असल, आता ह्याला त्याच्या घरी पोहोचवलं पाहिजे म्हणून डॉक्टर आलं. डॉक्टरनं बघितलं तर जो दुर्गाप्पा मरणाच्या दारात होता तो मागं सरून भिंतीला टेकून बसला होता. त्याला जरा बरं वाटत होतं. डॉक्टरनी येऊन बघितलं, हात चेक केला, बीपी बघितला, सगळं चांगलं होतं. दुर्गाप्पा सांगू लागला, डॉक्टर. तो बोलण्याच्या आधी डॉक्टर म्हणला, ए दुर्ग्या, अरे तुझा देव कोण आहे र? कुठल्या देवाचा तू देव बघत आहेस? अरे काय चमत्कार झाला, तू मरणारा आज तुझं समज कसं चांगलं आहे? म्हणला, कुणास ठाऊक, पण मला आता बरं वाटतं या. आणि तोपर्यंत सकाळी बायको येऊन पुसली होती. बायकोला आनंद सांगितला की आता मला बरं वाटतंय. आनंद वाटला. आनंदाचा अश्रू येऊ लागलं. हा म्हणता 2-4 दिवस, 8-10 दिवस गेले आणि दुर्गाप्पा घराकडे निघून आला. पहिल्यासारखी ठणठणीत तब्येत झाली. कामाला लागला, कष्ट करायला लागला. साल 1956ला 1 जानेवारी 1956 दुसरा मुलगा त्या लक्ष्मीच्या पोटी पहिला मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं शांत सिद्धप्पा, म्हणजे धाकटा सिद्धप्पा. 2 मुलं, थोरला सिद्धप्पा आणि धाकटा सिद्धप्पा. परपंच वाढायला लागला. नंतर परत बिराप्पा म्हणून पोरगा जन्माला आला. हिराप्पा म्हणून जन्माला आला. हा म्हणता साल 1962 आलं. 12 वर्षे झाली. एक तप पूर्ण झालं. पण 12 वर्ष ह्या दुर्गाप्पांच्या मनामध्ये एकच आहे, तो आल्याला धनगर कोण आहे? तो तर लय मोठा दिसत होता, लय देवासारखा होता, पण तो हाय तरी कोण? तो अजून कसा भेटला नाही? पण त्याच्यामुळेच मी नीट झालो ही खात्री होती. हा म्हणता 12 वर्ष लुटली गेली. आणि निलाप्पा कळणावर जो बासुरी वाजवणार आहे तो मामाच्या बकऱ्यात जात होता. त्यांनी मामाला सांगितलं, ए मामा, ए देवा, अरे समध्या गावासनी फिरतो या, पण इथं जवळच ह्या सौंदतीमध्ये माझं बदनूर नावाचं गाव आहे, तिथं तू का आला नाहीस रे?
आणि असं म्हटल्याबरोबर ह्या देवानं म्हटलं, अरे तुझ्या गावाला तर मला यायचं हाय, तुझ्या गावाशी माझं लय मोठं नातं हाय, पण त्याला येळ हाय, वकत हाय, वेळ आली की मी येतो की रे तुझ्या गावाला. आणि असं म्हटल्या बरोबर निळाप्पा गप बसला. आणि बरोबर 62 झालं, 12 वर्ष पूर्ण झाली. आणि आषाढ महिना चालू होता. बकरी कर्नाटकच्या भागामध्ये पावसाळ्यात जात होती. कर्नाटकच्या भागामध्ये मामाची बकरी ornal चिंद्री करत करत आरभावे करत करत यंगटापूर करत करत सौंदतीमध्ये बकरी पोचली होती. आणि ऐन पावसाळ्यामध्ये बकरी त्या भागामध्ये पोचली. 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, पण हा दुर्गाप्पाही गेला नाही, दुर्गाप्पाची पोरही नाही, आणि लक्ष्मी माई बी तिथं गेली नाही. काहीच माहित नाही कोण मामा, कुठला दिवशी कोण देवन, कुठला मामा. हा म्हणता म्हणता दिवसा पाठीमागून दिवस गेले. आणि निलापानं दुर्गाप्पाला सांगितलं, हे दुर्गाप्पा निलाप्पाचा मैत्र होता. हे दुर्गा, अरे चरकीर म्हणला, माझा देव आला या. अरे म्हणला, कोण रे देव? देव यायला काय, देव काय फिरतो वैर? त्या येळेला निलाप्पा म्हणू लागला, अरे तुला काय ठाव हाय, ह्यो साक्षात देव हाय. अरे ह्या देवानं अवतार घेतलेला हाय, आणि त्यो बकरी घेऊन फिरायला लागलाय, म्हणजे तो धनगर हाय वय. होय रे म्हणला, तू चल की रे म्हणला एकदा देवाला बघायला. आणि असं म्हटल्याबरोबर सकाळच्या पारी एक दिवस 1962चा महिना, 62 जुलैचा महिना चालू आहे, शेवटचा आठवडा आहे. मामांची बकरी त्या बदनूरच्या गावामध्ये माळावरती तळ पडलाय. आणि निलाप्पा बरोबर दुर्गाप्पा निघाला मामांच्या भेटीला. असा मामांचा सकाळच्या पारी होती. हे तोडू माणसांची गर्दी होती, येणं जाणं चालू होतं. सगळं चालू असताना लोक येत होती, प्रसाद खात होती. त्यावेळेला मामांच्या इथं फक्त द्वादशीलाच आरती व्हायची, इतर दिवशी आरती होत नव्हती. द्वादशीला कुणी म्हणली तर म्हणायचं तर भजन व्हायचं, आरती व्हायची, त्यावेळी प्रसाद होऊन जायचा. दररोज अन्नदान चालू असायचं. समधित आल्याबरोबर दुर्गाप्पा एका साईडला असा 2 पायावरती बसला. अशीच राहिलेली शरीरिष्टी आहे, वाढलेली थोडीशी दाढी आहे, दोथर गुंडाळलेलं आहे, पागोटा गुंडाळलेला आहे अंगाला. आणि दुर्गाप्पा बसला. समदेशी मामा बोलत होता. आणि मामाची नजर दुर्गाप्पावर गेली. आणि मामानं आवाज टाकला, हे दुर्ग्या, अरे राड्याच्या इसारला वैर ओळख. आणि असं म्हटल्याबरोबर चाच पडायला लागला. अरे मी भेटलो नाही, काय नाही, कोण आहे हो? ए दुर्ग्या, अरे तुझी माझी ओळख आताची नव, अरे इसारला वैर ती दिस. त्या टरकातनं तुला खाली उतरवणारा म्याच आहे रे त्यो बाळू धनगर. आणि तुला कशा काय उतरवलं तुला ठाव नाही, इसारला काय रे? ए दुर्ग्या, अरे मरणाच्या दारात होताच नव, पण तुला माघारी आणणारा तो म्याच आहे बाळू धनगर. तुझ्याकडून माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा तुझ्याकडून करून घ्यायची या, म्हणून मी तुला माघारी घेऊन आलो या. आणि असं म्हटल्याबरोबर सगळं आठवलं, सगळं चित्र समोर फिरलं. आणि दुर्गाप्पा 2 पायावर बसलेला दुर्गाप्पा थरथर त्या हातानं थरथर त्या पायानं देवा समोर आला. डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. आणि देवाला हात जोडलं, साष्टांग दंडवत घातला. आणि सांगू लागला, देवा, हे देवा, तू हायस वैर त्यो देव. अरे 12 वर्षापासून विचार करतो या, कोण आहे त्यो? त्यांनी मला टरकातनं उतारलं, म्या नीट झालो. अरे माझा परपंच सुखाचा झाला, माझी लेकरं बाळ जगू लागली, माझ्या परपंचाला आधार दिला. मरणाच्या दारातनं तू मला माघारी आलो. डोळ्याला धारा लागल्या होत्या, टपा 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 पाणी डोळ्यातनं गरत होतं. सांगितलं, ए देवा, ए मामा, तू लय मोठा देव आहे. तेव्हा तू मला वाचवलंस, तेव्हा माझा परपंच वाऱ्यावरती उघडा पडला असता, पर तू मला जाऊ दिलं नाही. आजपासून हा दुर्गा तुझा झाला रे देवा, तुझा झाला. देवाला आनंद झाला. देवानं दानदिशी काठी आपटली. शाबास रे म्हणला दुर्ग्या, अरे तुझ्याकडून लय काम मला करून घ्यायचं या. त्या दिवसापासून साल 1962 जुलै महिना, शेवटचा आठवडा दुर्गाप्पाचं मामाचं संबंध सुरू झालं. दुर्गाप्पाचं येणं झालं. सगळी लेकरं बाळ दुर्गाप्पाकडे येऊ लागली. त्या आनंद आहे. त्या लक्ष्मीबाईनं पण, त्या लक्कावानं पण मामाची येऊन सेवा करायची, सगळ्यांनी सेवा करायची. हा म्हणता म्हणता दिवसा पाठीमागून दिवस जात होतं. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी देव किती जवळ करतोय बघा. बकऱ्याची कातरण करायची म्हणून मामानं सांगितलं. 2 महिने बकरी 1962 सालाला बदनूरमध्ये राहिली. आणि देवानं सांगितलं, हे गाड्या हो, बकऱ्याची कातरण आता हितच करायची म्हणतो या.
समद्याने संमती दिली आणि समद कातरकरी बोलावलं, सांगितलं पर तुमचा पगार किती द्यायचा. समधी म्हणलं देवा तुझा पगार नग आहे आम्हाला, तुझ्या बकऱ्याची कातर म्हणजे देवाची सेवा आहे आम्हाला नग. नाही पर म्हणला मी तसं फुकाट करून घेत नाही. नाही वय म्हणता देवा तुम्ही काय म्हणताल ती बघा तुमच्या ह्यानी. देवाने सांगितलं 10 बकरी का 100 बकरी कातरायची, 100 बकरीची लोकर मला द्यायची आणि एका बकरीची लोकर तुम्ही घ्यायची. मंजूर झालं सगळी आणि बकरी कातरायला सुरुवात झाली. माई दादांनो 35 माणसं बकरी कातरत होती. बकरी कातरून झाली आणि मग ढीग लागलं. 9 बकरी एका बाजूला लोकर केली, 900 बकरी कातरून झाली. 900 बकरी कातरून झाल्या 9 ह्याचं ढीग एका बाजूला केला आणि त्या ढिगाचं 35 वाटं केलं. 35 माणसं कातरायला होती, दुर्गाप्पा पण कातरायला होते आणि 35 वाटं केल्यावरती जगाचा मालक वाटं मोजू लागला. 35 वाटं भरलं आणि 35 वाटं भरल्यावरती जेव्हा आला घोंगडीवरती उभा राहिला, असा कमरेवरती हात दिला, काठीला हात देवाच्या, आणि देव विचारू लागला, ए पोरा हो, अरे बकरी कातारलं लय बैस काम झालं या, पण हे 35 ढीग कशासाठी म्हणायचं? अरे किती आहे ती माणसं? त्या याला समजाने सांगितलं, मोजून दाखवलं, 1 2 3 4 35 माणसं भरली आणि शेवटचा नंबर दुर्गाप्पांचा आला 35वा नंबर. त्या याला माझा देव कडाडला, म्हणणार अंड्याचे अहो, अरे ह्या दुर्ग्याचा वाटा कशा पाय टाकला र? त्या वेळेला समधी बोलली, देवा दुर्गाप्पा बी होता की बकरी कातरायला? होता हे समज खरं हाय, अरे पर घरच्या माणसाचा वाटा द्यायचा नसतो. आणि असं म्हणल्यावरती दुर्गाप्पाचा ऊर भरून आला. ऊर भरून आला, रडू लागला, रे देवा देवा, अरे तू मला तुझ्या घरचं समजावं, काय केलं रे तुझं म्या? अरे तूच मला वाचवलंस, तूच मला मरणाच्या दारातनं माघारी आणलंस, अरे तूच खायला देतोय, तुझ्या इथं येऊन जगतोय, काय केलं रे देवा मी? अरे समधी ऐकत होती, दुर्गाप्पा सांगत होता. त्यावेळेला माझ्या देवानं सांगितलं, दुर्ग्या अरे तुझी भक्ती खरी हाय, दुर्ग्या तुझ्याकडून मला लय सेवा करून घ्यायची, म्हणून मी हक्कानं तुला माझ्या घरचा म्हणलंय बघ. त्या दिवसापासून दुर्गाप्पा घरचा झाला. लय सेवा केली, लय सेवा केली, पण एक मनामध्ये दुःख होतं. साल 1963 सालाला इतका वाईट प्रसंग घडला. गावामध्ये लग्न होतं, पण दुर्गाप्पा सुद्धा दुसऱ्या लग्नाचा, ही लखावा माई सुद्धा दुसऱ्या लग्नाची. 63 सालाला तिला दिवस गेलं होतं, पोटामध्ये पोर होतं आणि मामांची बकरी बुधनूर वरून वन्नूरला गेली होती. आप्पासाहेब देसाईंच्या रानामध्ये मामाची बकरी आहेत. आणि अगोदर 1 महिनाभर तिथं लग्नाचा कार्यक्रम होता, पण लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सारखं ह्यांना अनुभव यायचा. ह्यांची पोरं जरी गेली तरी लोक वाकडे नजरेने बघायची, कानाडोळा करायची, नावं ठेवायची, कुठल्या कामाला पोरांना सुद्धा हात लावून देत नसायची. का माहितीये माई? आपशकुनी आहेत. ह्याच्या आईचं दुसरं लग्न, ह्याच्या बाचं दुसरं लग्न आहे, ही शुभ कार्याला चालत नाही, ह्यांची पांढऱ्या पायाची आहेत, अपशकुनी आहेत. एक प्रसंग घडला, लग्न होतं गावामध्ये आणि 4ही पोरं त्या लग्नामध्ये आई बरोबर गेली. आईला तर लग्नात बसू दिलं नाही, पण पोरांना बी बाहेर काढलं. व त्या याला आईच्या जीवाला लय वाईट वाटलं. अरे आमचा दोष आहे, आम्ही दुसऱ्या लग्नाचे आहो, पण या माझ्या लेकराचा काही दोष? लय वाईट वाटलं, लय वाईट वाटलं. पण दुःख सांगायचं कुणाला? संध्याकाळी आली, मालकाला सांगितलं. व कसं बसून 4 घास खाल्ली आणि आपल्याला लेकराला घेऊन घरी घेऊन आली आणि मालकाला सांगू लागली, धनी लय वाईट वाटतंय. व हवं समधी आपल्याला तर अपशकुनी म्हणते ती, पण आपल्या लेकरासनी बी कुणी बी चांगलं म्हणा नाही. बापालाही वाईट वाटलं, काय करणार? पण रीती भाती पुढे, ह्या रूढी परंपरे पुढे जाता येत नव्हतं. ते दुःख सदैव मनामध्ये घेत होती. आणि बरोबर त्याच वेळेला 1963ला मामांची बकरी वन्नूर मध्ये आप्पासाहेब देसाईच्या रानामध्ये, आणि मामांची बकरी देसाईच्या रानामध्ये आहेत म्हणून ही सगळी नवरा बायको लेकरं बाळ घेऊन मामाच्या दर्शनाला गेली. कन्या आंबील जे काय होतं ते, दादांनो बसून घ्या तुम्ही, बसून घ्या. कन्या आंबील होतं ते आपलं घेऊन चालले. मामापाशी गेली, तिथं ठेवलं आणि तिथं ठेवल्यावरती पण दोघाच्याही मनामध्ये एकच आहे की आम्ही अपशकुनी आहोत.
माझा प्रसाद देवाला कसा चालेल. आतापर्यंत आणत होती, देत होती, पण जेव्हा हे प्रसंग घडले तेव्हा वाईट वाटत होतं. पण थरथर त्या हाताने भीतीनं ते ठेवलं. त्या जगाच्या मालकाला समज माहित होतं. मामानं काय नाही बोलला. मामा असा बुमडीवरती बसलेला आहे, खांद्यावरती काठी ठेवलेली, अष्टगंध टिळा. हे तेज काय देवाचं वर्णव हो, साक्षात सूर्याला लाजवेल ना असं तेज मामाच्या चेहऱ्यावरती आहे. साक्षात सूर्याला लाजवल असं ते चंद्राची शीतलता आहे, प्रसन्न चेहरा आहे. सकाळच्या पारवी सूर्यनारायण पहिलं दर्शन माझ्या देवाचं घेतलेलं आहे आणि देव घोंगडीवरती बसलेला आहे. समधी माणसं बसली आणि ती दुर्गाप्पा आणि लखावा बसल्यावरती आवाज दिला, दुर्ग्या कार असा लांब बसला, इथं समोर ये रे, ए पोरे तू बी की ग. आणि लक्ष्मीबाई लखावा समोर बसली, दुर्गाप्पा समोर बसला. पोटामध्ये 5-6 महिन्याचं पोर आहे. आणि देवानं प्रश्न केला, दुर्ग्या अरे ही कोण म्हणायचं. देवाला समज ठाव होतं, ती तळाव येत होती. माझी बायको हाय देवा. अरे ही लग्नाची म्हणायची का असं म्हटल्या. बर त्या लक्ष्मीला वाईट वाटलं. पहिलं लग्न झालेलं आहे, डोळं भरून आलं. दुर्गाप्पानं हात जोडलं, देवा तुम्हाला समज ठाव आहे, माझं बी दुसरं लग्न आहे, माझ्या बायकोचं बी दुसरं लग्न आहे असं म्हणतो वय. पर म्या म्हणतो या आप्पासाहेब देसाईच्या रानामध्ये, या वडनूरच्या गावात, या वडनूरच्या भूमीत आज म्या तुमचं लग्न करणार आहे. आणि असं म्हटल्याबरोबर तोंडामध्ये बुड घातलं, देवा कसं राहता, आमचं लग्न झालेलं आहे. आणि आवाज दिला बिराडामध्ये, कोण आहे रे म्हणला, तांदूळ घेऊन या. तांदूळ घेऊन बोलावलं आणि तांदूळ घेऊन बोलावल्यावरती तांदूळ असं ताटामध्ये आलं. देवानं भंडारा त्यात टाकला आणि त्या तांदूळाच्या अक्षदा केल्या. त्या तांदळाच्या अक्षदा केल्या आणि देवानं स्वतःच्या उजव्या हातामध्ये अक्षदा घेतल्या. देवानं कांबळ्याला हात घातला, कांबळ सारलं आणि त्या सूर्यनारायणाकडे माझ्या देवानं बघितलं आणि देव कळला, ए सूर्यनारायणा, अरे त्या बाळू धनगर, अरे या वडनूरच्या गावामध्ये या माझ्या लेकराचं माझ्या लेकीचं लग्न लावतोय बघ, तू हाय नव साक्षीला. अरे समधी असणे अपशकुनी म्हणतात नव, पण आज तुझ्या साक्षीनं त्या कलियुगाचा बाळू धनगर माझ्या लेकराचं लगीन लावणार आहे. देवानं आवाज दिला सूर्यनारायणाला, विजा कडडू लागल्या, तर वारा सुटला आणि हा म्हणता म्हणता वातावरण बदललं गेलं. विजयचा कडकडाट झाला. अरे जणू गंधर्व गायन करू लागले, वादक वाजू लागला. आणि या जगाच्या मालकानं या बदनूरच्या गावामध्ये दुर्गाप्पा सुनावर, लखनौबा सुनावर यांच्या अंगावरती स्वतःच्या हाताने अक्षता टाकल्या. नगारे कडू लागले, स्वर्गामध्ये तुमधुमू लागले. आणि दुर्गाप्पा सुनावर, लखाप्पा सुनावर या मामाच्या लेकराचं ह्या लेकीचं लगीन देवानं स्वतःच्या हातानं लावलं. कसला अपशकून आणि कसली रूढ आणि कसली परंपरा. लग्न लावून दिलं आणि एवढ्यावरच माझा देव थांबला नाही. ज्या देवाची भंडारा यात्रा आता आदमापुरात भरते ना, पापमोचनी एकादशीच्या पाडव्याला जी यात्रा भरते, त्या यात्रेमध्ये दुधाची घागर उचलण्याचा मान ह्या दुर्गाप्पाला दिला. यात्रा भरायचा प्रसंग आहे आणि यात्रा भरण्याची वेळ आहे. मामा सांगतोय, अरे घागर आणणार पोरानो, येळ झालेली आहे. घागर दूध काढलेलं आहे, पण घागर उचलायची कुणी. आणि देव आवाज द्यायचा, दुर्ग्या घागर घेऊन ये. हे लय शिव्या दिल्या देवानं. अरे म्हणला रांडच्या, मी तुला आवाज देतोय नव, पण हात कसा लावू त्याला, मी अपशकुनी आहे, माझं दुसरं लग्न झालंय. देवाने जरी लागलं असं तरी माझं लग्न झालंय की. तवा देवानं देव स्वतः उठला, वाघरी पशी गेला आणि दुर्गाप्पाला भडा 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 शिव्या दिल्या, आजकाट इचकाट शिव्या दिल्या आणि सांगितलं, हे दुर्ग्या. त्यावेळेला मामांची यात्रा सेनापती कापशीच्या कोलेवाडीमध्ये भरत होती. सांगितलं, हे दुर्ग्या, अरे इसरला कर तू, त्या आप्पासाहेब देसाईच्या रानामध्ये म्या तुझं लगीन लावलंय नव. अरे समज गेलं बघ, आजपासून ही गागर उचलण्याचा मान या दुर्गाप्पा सुरनावरला आहे. जगासमोर जगाच्या मालकानं गागर उचलण्याचा पहिला मान त्याला दिला आणि सांगितलं, हे दुर्ग्या, अरे एवढंच नव, माझ्या बकऱ्याला लाख घालण्याचा मान सुद्धा तुलाच आहे.
लाग घालणं म्हणजे उजवा कान कापायचा, शिपटीला खून करायची, दर दिवाळी पाडव्याला ती खून केली जायची, कारण वर्षाला किती बकरी जन्माला आली ह्याची गिनती व्हायची. हा सुद्धा मान त्या ठिकाणी दिला आणि मान त्या ठिकाणी दिल्यावरती ह्या चालीरीती सगळ्या दादांनो 2 मिनिटं सगळ्या चालीरीती मामानं मागं सारल्या आणि दुर्गाप्पाला मान दिला. इतकं ह्या भगवंताची त्या दुर्गाप्पा सुरणावरनी सेवा केली. तेच दुर्गाप्पा सुरणावर त्यांच्या पोटी 5 पोरं जन्माला आहे. तायवाच्या पोटी द्वाड सिद्धाप्पा म्हणजे थोरला सिद्धाप्पा जन्माला आला. सिद्धाप्पाच्या पोटी तो पोरगा जन्माला, कालवा करू नका, ठीक आहे 2 मिनिटं, जन्माला आला. त्या लखावाच्या पोटी ही 4 पोरं जन्माला आली. सान सिद्धाप्पा म्हणजे जे सिद्धाप्पा कारभारी ह्या पालखीचे कारभारी होते, ते कारभारी 31 जुलै 2023 मामा त्यांना घेऊन गेला. बिराप्पा, इराप्पा आणि गुरपाताप्पा जे सिद्धाप्पा कारभारी जुलै महिन्यामध्ये 31 तारखेला 2023 मध्ये मामाजवळ गेले. त्यांची ही 3 मुलं, एक मुलगी सिद्धवा, 3 मुलं बाळाप्पा, हल्लाप्पा आणि माळाप्पा. मामाला विसरू नकासा. तो तुम्ही त्याच्यावरती एवढं काम करताल नवं, तो तुमचं सगळं काम करायला तयार आहे, पण त्याच्या शेळ्या मेंढ्याला विसरू नका. त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करायची नवं. अरे घरामध्ये जरी मड असेल नवं, ती मड तसं टाका, पण त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा चुकू नका. त्याच्या शेळ्या मेंढ्याला जावा. आणि तेच वचन, तेच बाळकडू या सिद्धाप्पा कारभाऱ्यांनी ह्या 3 पोरांना दिलं. सांगितलं ह्या पोरांना जायच्या अगोदर, माझ्या पोरांनो म्हणले, काही बी असू द्या, माझ्या बानं सांगितलंय घरामधलं मढ तसं टाका, पण मामाच्या बकऱ्याची सेवा करायला जावा. तिथं थांबू नका, तिथं त्याची सेवा करा. देव बकऱ्यामध्ये आहे, तो त्या देवाची सेवा केली तर तुमची राखण कशी करायची तो ठरवल. आणि ही परिस्थिती आज चालू आहे. अखंड सेवा चालू आहे. दर सालाला संक्रांतीच्या दिवशी कुठं का व्हायना पालखी असाना, पण ही सगळी घरची माणसं घरनं स्वयंपाक बनवून आणतात आणि मामाच्या इथं सगळ्याला जीव घालतात. ही परंपरा त्यांच्या आज्या पंजानं चालवली, आज्या आजीनं चालवली, त्यांच्या बाण चालवली, आज ही चालवतात. ही परंपरा त्यांची आहे. ही कारभारी साधनं म्हणून म्हटलं, आमचा मालक मामा आहे ना, त्याच्यानंतर दुसरा मालक ही कारभारी आहेत. आम्ही ह्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण देवानं स्वतःचा कारभार ह्यांच्या हातामध्ये दिला. एवढी मोठी सेवा ह्या लोकांच्या हातून घडलेली आहे. ह्यांना देव यांच्या चरणावरती किती जरी साष्टांग दंडवत घातले ना, तरी ते दंडवत कमी पडणार आहेत. त्यांच्या चरणाची धूळ सुद्धा आपण त्या योग्यतेचं नाही. त्या कारभाऱ्यांच्या ह्या सुरणावर कुटुंबाच्या चरणाची धूळ जरी कपाळी लावली ना, तरी त्याला भंडाऱ्याची ताकद, ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढी महान सेवा त्यांची आहे. सर्वांनी सुंदर अशी सेवा करा. दादा थोडा आवाज द्या. आता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये, खूप वेळ झाला, थंडी पण आहे, मेंढक्यांनाही वेळ होतो भरपूर. अगदी 5 मिनिटांमध्ये सांगतो. ह्या जगाच्या मालकाने 1932ला मेतक्यामध्ये भंडारा सुरू केला. जगदुनियेची भाकणूक माझा देव करू लागला, जगदुनियेची भविष्यवाणी माझा देव सांगू लागला. आणि हीच परंपरा आज जगाच्या मालकाच्या यात्रेमध्ये आहे. मला भाकणूक सांगण्याचा अधिकार अजिबात नाही, परंतु तिचं भाषांतर करून कोणाला पेपरच्या वाटे मिळतं तर ते भाषांतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यातूनच तुम्हाला शानपण, आम्हाला शानपण मिळतं. आणि ह्या मामाजवळ कसं राहावं हे तुम्हाला आम्हाला कळतं. जगाचा मालक सांगू लागला, मेघयानं मला माझ्या आगासाचा फळा, आश्मगाच्या धारा, हाय की गा हाय मेघ उदंड हाय, हाय की गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय, मेघाच्या पोटी आजार हाय, हाच पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी पर्वतराव, देव एका पायावर उभा राहिलाय, लागलाय जग दुनिया निहाळाय लागलाय, त्याच्या माग अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय, कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातला हाय, पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त देवावं, हाय की गा हाय ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा, आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल, आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल, पाडवा एकादशीला माझा तिथं 16 निघतोया, ते 30 कोटी देव 16ला हजर राहतील, मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा मी अवतार आहे, कांबळ्याच्या खोळात मी फुलाच्या माळत बसलोया, जग दुनियेची जडणघडण करत असतोय, चालया हित बाळू मामाचा दरबार भरलाया, बाळू मामाची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल, आदमापूरचा आघात मोठा जगात झेंडा मिरवत जाईल,
आदमापूर सोन्याची गाडी हाय कवळ्या भस्माचा महिमा वाहत जाईल वागा पुण्याच्या अंगी मी संचार घेतला आदमापुरात मी आसान टाकला या निशान रवलया आदमापुराच्या पुजाऱ्या मानकऱ्याला माझा आशीर्वाद राहील ऐका बाळांनो ऐका ताऱ्यांनो माझ्या छबीनं सोडत फुट पाडशीला तर यमपुरीला करील माझी निंदा विटंबना करशीला तर मातीत मी सोडून जाशीला मी गली थळी काष्टी पाषाणी हाय चालया इथं जगाचं भविष्य चाललया पहिला मोगरा थोपून राहिलं दुसरा मोगरा मध्यम राहिलं पुराण मार्गती तिसरा मोगरा राज्यकर्त्या कार्तिकीकाच्या कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी मिरवीत कोळी कोकण बंधारी मिरवीत बांधा आड बांध शिव आड शिव सस्ती रोहिणी निघता मिरग निघाल्या आड धरा तरान होईल जग दुनियेचा पेराग होईल जग दुनियेचा पेरा होईल कुरी थाऱ्याला बसेल पेरणी रोहिणी पेरणी बाळांनो भातकाची पुरवणी होईल ऐका बाळांनो ऐका तान्यांनो राजयानं धान्य उथंड पिकवलं देवयानं धान्य मध्यम पिकलं जमिनीतलं धान्य बड बेमान हाय ऐका बाळांनो ऐका तान्यांनो ज्याच्या घरी धान्य तो शानाग होईल काही काळानं वैर नको कोण्यात ठेवत आला धान्य गा बाहेर ठेवत आला वैरण सोन्याची होईल हिथून पुढं धान्य धुण्याच्या चोऱ्या गा होतील सांभाळून राहावा उसाचा काऊस होईल रस्त्यावर पडल साखरेचा भाव तेजीमध्ये राहील गोळाचा भाव उच्चांक गाठल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील उसाच्या कांड्यानं धुनाच्या भांड्यानं राज्यामध्ये गोंधळ होईल आंदोलन होतील ऐका बाळांनो ऐका तान्यांनो होईल जगाच्या विनाशाला होईल कालवल जग दुनिया कालवल उडल धुळ माती गा उडल आईचं लेकरू आईला ओळखणार नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही कुणाचं फटकुर कुणाला होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल निघून जाईल हातातली भाकरी हातात राहील चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा दरुगा नकासा ऐका बाळांनो ऐका तान्यांनो कलियुगामध्ये मनुष्य अल्पायुष्य जन्माला येईल कलियुगात मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी का राहील ऐका बाळांनो ऐका तान्यांनो जरी यानं मरीबाईची जग दुनियावरून स्वारी गा फिरल जाळ्यानं ताप बाळांनो किरम खोकला उदंड हाय की गा हाय 18 गतरेचा एक आजार मनुष्यास होईल डॉक्टर लोक हात टेकतील रोगाला गा औषध सापडणार नाही आडच चुकलं खरं खेळ चुकणार नाही कोरोना पेक्षाही महाभयंकर महामारी गा येईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल जल प्रलय होईल कृष्णामाईच्या काठ्याला 9 लाख हजार बांगड्या फुटतील कर नाटकच्या जलाशयाला भगदाळ पडल होईल जल प्रलय होतील बॉम्ब स्फोट होतील शहराला लागून असलेली शहरं उद्ध्वस्त होईल युद्ध गाव होईल ऐका बाळांनो ऐका तान्यांनो मेंढ्यानं मेंढक्याला जग दुनिया गाजाविल मेंढीच्या जीवावरती मेंढका सुखी गा राहील मेंढीच्या मेंढक्यानं मेंढकीची सेवा गा करावी मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील या मेंढी माऊलीची सेवा करायला आशीर्वाद आहे सर्वांनी सुंदर अशी मेंढी माऊलीची सेवा करा झालेली सेवा माझ्या मामाच्या चरणावरती अर्पण करतो सर्व मेंढके बंधूच्या चरणावरती अर्पण करतो एक विनंती आहे ए माई दादांनो कृपया माझ्या पाया पडू नका मामा माझा मालक आहे त्या मामाचा मी गडी आहे पाया माझ्या मामाच्या पडा या गड्याच्या पाया पडू नका एवढी एक विनंती करतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण